टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या 3 दिवसापासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात सतत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। मात्र पुण्याच्या घाटमाथा आणि धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे खडकवासला धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होतोय। आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर खडकवासला धरण साखळीमध्ये जवळपास 87% पाणी साठा झालेला आहे। त्यामुळे जलसंपदा विभागाकडून आता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मुठा नदी पात्रात खडकवासला धरणातून आता जो 2000 क्युसेक्स वेगाने जो विसर्ग सुरू आहे तो आता 9 वाजल्यापासून 4000 क्युसेक्सने केला जाईल। अर्थात 4000 क्युसेक्स वेगाने 9 वाजल्यापासून मुठा नदी पात्रात खडकवासला धरणातून पाणी सोडलं जाईल। त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदी पात्रात कोणत्या वस्तू असतील किंवा वाहने लावली असतील तर ते तात्काळ काढून घेण्यात यावेत, अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर अगदी काही वेळात खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढवला जाणार असल्यामुळे पुणे शहरातील ठिकठिकाणी बसवलेले जे माईक आहेत त्यामध्ये सतर्कतेचा इशारा देखील त्या माईकमधून देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काही वेळात हा जो विसर्ग आहे तो वाढवला जाणार आहे। कॅमेरा पर्सन नागेशसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।